जय शिवराय. अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही टायटल अगदी योग्य वाचलं. थँक्यू ट्रोलर्स. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू आहे आणि या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय. पण त्याचबरोबर फुले दाम्पत्यानं जिथं सामाजिक क्रांती घडवली, या सामाजिक क्रांतीच्या टप्प्यावर मालिका आली आणि काही जणांना पोटशूळ उठला आणि मग एक ट्रोलधाड जशी सुरू होते तसा एक पॅटर्न हा समाज माध्यमावर काही ठिकाणी हा बघायला मिळाला. खरं तर या 40 पैशाच्या अंधभक्तुल्यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, पण आपण जेव्हा गल्लीतून जातो, कुत्री भुंकतात आणि त्या कुत्र्यांकडे आपण लक्ष देत नाही. पण जेव्हा या कुत्र्यांच्या भुंकण्याचा पॅटर्न सारखा दिसायला लागतो तेव्हा आपलं लक्ष जातं. मी कोणालाही अपमानास्पद काही बोलत नाहीये, परंतु हा जो पॅटर्न सोशल मीडियावरच्या ट्रोलमध्ये आपल्याला दिसून येतो, यातली वास्तविकता किती, याचा नेमका खुलासा काय, यामागचं सत्य काय, हा नेमका पॅटर्न काय आहे आणि यातून एखादं षडयंत्र रचलं जातंय का, हे सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला तुम्हाला ज्या पद्धतीचा पॅटर्न मी तुम्हाला म्हणतोय, हा पॅटर्न तुम्हाला एकदा तुमच्या नजरेला पडावा म्हणून तो तुम्हाला दाखवतो. पण या काही पोस्ट आहेत ज्या व्हायरल केल्या गेल्या, या ठराविक अकाउंट्सवरून व्हायरल केल्या गेल्या. यामध्ये ज्या काही भूमिका आहेत, या भूमिकांना कशा पद्धतीनं टार्गेट केलं जातं, हे टार्गेट्स करण्यात आले. काही मेसेजेस फिरवण्यात आले. हे मेसेजेस फिरवत असताना एक प्रामुख्यानं मेसेज फिरवण्यात आला की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका एका विशिष्ट समाजाला, किंबहुना ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा हा एक अजेंडा आहे. सुरुवातीला सांगतो, हे धादांत खोटं आहे. जगदंब क्रिएशन्सची टीम जी या मालिकेची निर्मिती करते, सातत्यानं अहोरात्र मेहनत करते, या टीममध्ये सुद्धा तुम्ही श्रेयनामावली जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ब्राह्मण असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, दलित असतील, 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. बरं, यामधली जी काही दृश्य आहेत, यामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून हा इतिहास सांगत असताना कुठेही सत्याशी प्रतारणा होणार नाही, ही जगदंब क्रिएशन्सची आस्थागायची परंपरा आहे, हे आपण सगळेजण जाणतात. त्यामुळे सोशल मीडियावर जेव्हा हा मेसेज व्हायरल होतो, म्हणजे एक मेसेज माझ्या पाहण्यात आला, तो मेसेज पाहिल्यानंतर मला हसावं की रडावं तेच कळलं नाही. कारण हे महाशय असं लिहितात की या मालिकेचे काही भाग मी इंस्टाग्रामवर पाहिले. मी या महाशयांना सांगू इच्छितो की ही मालिका इंस्टाग्रामवर प्रसारित होत नाही. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होते. त्यामुळे मालिका पूर्ण पहा आणि त्यानंतर त्यावर व्यक्त व्हा. कारण मालिका न पाहता यावर व्यक्त होणं आणि त्याविषयीचा अपप्रचार करणं म्हणजे साप म्हणून भुई थोपटण्यासारखा प्रकार नाही का? दुसरा एक फार महत्वाचा एक गोष्ट ही समोर आली की एक पोस्ट आली. या पोस्टमध्ये एका पुस्तकाचा रेफरन्स देण्यात आला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हे पुस्तक. या पुस्तकाचं नाव आहे सत्यशोधक का ख्रिस्त सेवक, ज्योतिबुवा फुल्यांचे अंतरंग, लेखक ग म नलावडे. आणि यामध्ये ज्यांनी ही पोस्ट केली ते लिहितात की जेणेकरून मुख्यमंत्री यांच्याबद्दल जात पाहून द्वेष तयार होईल, यामध्ये फुलेंचे नातेवाईक व्यक्तीने लिहिलेलं हे पुस्तक नमूद करत आहे, असं लिहिलेलं आहे. मुळात यामध्ये कोणताही पॉलिटिकल अजेंडा नाही. मी सातत्याने ही गोष्ट सांगतो की जेव्हा चेहऱ्याला रंग लावतो तेव्हा राजकीय जोडे हे आपण कायम बाहेर ठेवत असतो, परंतु यातली पुन्हा वस्तुस्थिती सांगतो की महात्मा ज्योतिराव फुलेंना अनेक ब्राह्मण मित्रांनी मदत केली, ब्राह्मण समाजसुधारकांनी मदत केली. आत्ताही मालिकेमध्ये तुम्ही सदाशिव गोवंडे असतील, मोरोपंत असतील, यांची पात्र बघताच. म्हणजे मला खरोखर हा प्रश्न पडतो की गंगाधर शास्त्री जेव्हा तुम्हाला दिसतात तेव्हा ज्योतिराव फुलेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे सदाशिव गोवंडे तुम्हाला का दिसत नाहीत, की तुम्हाला बघायचे नाहीत? आता या पुढे मालिकेमध्ये तात्याराव भिडेंचं पात्र येईल, ज्यांनी मुलींच्या शाळेसाठीची पहिली जागा जेव्हा पुण्यात कोणी देत नव्हतं, कोणाची हिंमत नव्हती, तेव्हा तात्याराव भिडेंनी ती हिंमत दाखवली. इतकंच नाही तर त्यांनी शाळेला भरभरून देणगी सुद्धा दिली. भवाळकर असतील, वाळवेकर असतील, ही सगळी मंडळी पुढे येणार आहे. इतकंच नाही तर दक्षिणा प्राईज कमिटीच्या वेळी कोणी नक्की सहकार्य मागितलं होतं आणि महात्मा फुलेंनी ते सहकार्य दिलं नव्हतं का? म्हणजे आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या जामिनाची तजवीज सुद्धा कोणी केली होती? मग यामध्ये जात येते कुठे?
हा खरं तर मानवतेचा संघर्ष आहे ना. मानवतेचा संघर्ष असताना अकारण याला एक रंग देणं हे दुर्दैवी आहे. आता या पुस्तकाकडे ज्यामध्ये लिहिलं की महात्मा फुलेंच्या नातेवाईक व्यक्तीनं हे पुस्तक लिहिलं. आता हे श्रीयुत ग म नलावडे हे कोण आहेत, कोण होते, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण त्यांनी काही ठराविक जी काही पानं आहेत, ही पानं सुद्धा नंतर यामध्ये उद्धृत करण्याचा एका पोस्टमध्ये हा प्रयत्न झालेला आहे. आणि ही मोजकी काहीतरी पानं यातून काढलेली आहेत. पण हे जे नलावडे गृहस्थ होते हे मूळचे अमरावतीचे होते. ते महात्मा फुलेंचे नातेवाईक असणं शक्य नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ग म नलावडे, गणपतराव महादेव नलावडे हे गृहस्थ हिंदू महासभेचे सदस्य होते. त्यामुळे हे महात्मा फुलेंचे नातेवाईक होते की ते हिंदू महासभेचे सभासद होते. त्यांचा जन्म मूळ जर आपण बघितला तर यांचा जन्म झालाय साधारणतः 1898 साली. म्हणजे महात्मा फुलेंच्या निधनानंतर जो महात्मा फुलेंनी शेवटचा श्वास 1890 मध्ये घेतला, 1898 साली यांचा जन्म झाला. आणि जेव्हा ते वयात येऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलं असेल तेव्हा विचार करा, ही जी कर्मकांडाची चौकट आहे, ही कर्मकांडाची चौकट नखशिखांत हादरवून टाकणाऱ्या महात्मा फुलेंविषयी किती गरळ तयार झाली असेल, किती त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न झाला असेल. बरं, या पुस्तकाची पहिली आवृत्ती जी आलेली आहे ती 4 सप्टेंबर 1925 साली झालेली. म्हणजे 4 सप्टेंबर 1925 मध्ये आलेली ही आवृत्ती आणि त्यानंतर याची पुढे कुठे आवृत्ती आली की नाही याविषयी कोणतीही माहिती नाही. बरं, या पुस्तकामध्ये जेव्हा हे लिहिता सत्यशोधक की ख्रिस्तसेवक, मग त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न येतो की सावित्रीबाई फुले यांनी जो काव्यसंग्रह दिला, काव्य फुले, या काव्य फुले संग्रहाच्या पहिल्या पानावर शंकर आणि पार्वती यांचं चित्र आहे. म्हणजे तुम्ही जर नायगावला गेलात तर नायगावला सुद्धा तुम्हाला हे चित्र लावलेलं दिसून येतं. त्यामुळे हा एकूण बदनामी करण्याचा जो कट आहे हा स्पष्टपणे यामधून समोर येतो. इतकंच नाही तर या पुढे जाऊन एका दाम्पत्यानं, नुकतंच मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती, सत्यशोधक पद्धतीनं त्यांनी विवाह केला. आणि या पोस्टवर झालेल्या कमेंट जर बघितल्या तर खरोखर आपण किती हीन पातळीवर जाऊन आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवतो आहोत हे ट्रोलर्सने दाखवून दिलं. पण अगेन थँक्यू ट्रोलर्स यासाठी की या पद्धतीनं, ज्याला आपण कल्चरल हेजेमनी म्हणतो, त्या पद्धतीनं महापुरुषांना बदनाम करावं, त्यांचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे चारित्र्य हनन करावं, हा एक डाव हा नेमका समोर येतो. म्हणजे एक सत्यशोधक पद्धतीने विवाह होतो, त्याची मी सोशल मीडियावर पोस्ट करतो, परंतु त्याला धरून ज्या पद्धतीनं आपण कमेंट करता त्यामुळे ही गोष्ट समोर स्पष्टपणे येते की कुठेतरी महात्मा फुले आपल्याला खुपतायत का, आपल्याला ते सहन होत नाहीयेत का, की आपल्याला ते पेलवणार नाहीयेत. म्हणजे एकीकडे माननीय पंतप्रधानांनी द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुलेंना अभिवादन करावं, त्यांनी या द्विजन्मशताब्दी वर्षासाठी एका समितीचं गठन करावं, ज्यामध्ये देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असावा, देशातल्या खासदारांचा समावेश असावा, समाजातल्या काही धुरीणांचा समावेश असावा. आणि असं असताना मात्र मी पर्टिक्युलरली म्हणतो, या ट्रोलर्सच्या अकाउंटवर जर एकदा तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या ट्रोलर्सचा पाठिंबा हा नेमका कोणत्या विचारसरणीला आहे, ही गोष्ट समोर येते. त्यामुळे माझी आपणा सर्वांना ही विनंती आहे की अशा कुठल्याही भ्रामक भाकड कथांवर विश्वास न ठेवता जे सत्य आहे त्या सत्यावर विश्वास ठेवा. मालिका संपूर्णपणे पहा. तुम्ही मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट समोर येईल, हा संघर्ष किती मोठा होता. आज आपल्या माता भगिनी शिकतात, आज पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात त्या आपलं कर्तृत्व गाजवतात. या पाठीमागे केवढा मोठा संघर्ष आहे, तत्कालीन समाज व्यवस्था काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, आणि यातून बाहेर निघून हा एवढा मोठा संघर्ष जो केला, जो आपल्या प्रत्येकाला भूषणावय अभिमानास्पद आहे. तो जात पात लिंग या पलीकडे जाऊन मानवतेचा संघर्ष, आणि या मानवतेच्या संघर्षाचे जे अग्रणी होते हे फुले दाम्पत्य होतं. त्यांना अभिवादन करणं हे या मालिकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे, हा या मालिकेचा शुद्ध हेतू आहे. त्यामुळे अशा कोणत्याही भाकड कथांवर विश्वास न ठेवता जरूर आपण मालिका बघा. आणि येस, थँक्यू ट्रोलर्स, कारण
तुम्ही एक पुस्तक दाखवलं, हे पुस्तकाची परत आवृत्ती झाली की नाही माहीत नाही, पण महाराष्ट्र अजूनही महात्मा ज्योतिराव फुलेंचं साहित्य जरूर वाचतो, गुलामगिरी जरूर वाचतो. मागे बळीराजाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलामगिरीचा एक भाग फक्त वाचून दाखवला, पण तुम्ही मला प्रेरणा दिलीत, तुम्ही मला ही कल्पना दिलीत, त्याबद्दल मी ट्रोलर्सचं मनापासून आभार मानतो की आता गुलामगिरीचं मी जाहीर वाचन करणार, जेणेकरून कदाचित तुम्हाला सुद्धा याची जाणीव होईल आणि यदा कदाचित तुमच्याही बुद्धीवरची जी झापडं आहेत ही कदाचित दूर होतील. निरक्षीर विवेक बुद्धीनं या आपल्या महामानवांकडे बघूयात, त्यांच्या कार्याकडे बघूयात आणि त्यांच्या कार्यातून एक अंश घेऊन आत्ताचं आयुष्य, समाजाचं जीवन आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल करूयात. धन्यवाद. जय शिवराय.